रथिन्दखिलो पठविसितोऽसिया चतुर्भिवातेः असम्पकम्पियो तथोपमं सत्पुरुषं वदामि यो वरीय सच्चानि अवेचपसति इदं पिसंघे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवति होतो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र कालखंडामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी रतनसुत्तातील 8वी गाथा आपण बघत आहोत। यापूर्वी 7 गाथेचा सविस्तर विश्लेषण आपण बघितलं। आजची ही 8वी गाथा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो, नगरद्वारासमोर पृथ्वीत खोल रोवून उभारलेला स्तंभ चारही बाजूंनी हलत नाही, तसा तो 4 आर्य सत्य विचारपूर्वक जाणतो तो सत्पुरुष आहे असे मी मानतो। संघाच्या ठायी असणारे एक उत्तम रत्न आहे। या सत्यवचनाने आपणा सर्वांचे जय मंगल हो, कल्याण हो। म्हणजे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जो मनुष्य बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवत असतो, तर तो मनुष्य कधीही आपल्या जीवनामध्ये डगमगत नाही, तो कधीही आपल्या जीवनामध्ये म्हणजे परावृत्त होत नाही। मग श्रद्धा कशी असावी? भगवंताने उपमा दिली 3 रत्नांच्या प्रती जी आपली श्रद्धा असते, तर या श्रद्धेची उपमा भगवंताने दिली, उदाहरण दिलं। आणि उदाहरण देत असताना भगवंत असे म्हणतात की 3 रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा अशी असावी ज्याप्रमाणे इंद्रखील असतो। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये नगराच्या म्हणजे चारही बाजूने जिथे रस्ते जातात, जिथे चौरस्ता आपण म्हणत असतो, त्या चौरस्त्यावरती पूर्वीच्या काळामध्ये एक इंद्रखील एक स्तंभ उभारला जात असे आणि तो स्तंभ त्या नगराचं एक प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात असे। तर त्या इंद्रखिलाची त्या स्तंभाची एक विशेषता असते। तो स्तंभ तो इंद्रखील जर जमिनीपासून 50 फूट जर वर असेल तर तेवढाच तो जमिनीमध्ये सुद्धा असतो आणि त्यामुळे तो इंद्रखील
कितीही मोठं वादळ आलं असेल, हवा आली असेल, पाणी आलं असेल, तरी सुद्धा तो हलत नाही, डुलत नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. जसं आपण तर इंद्रखील बघितले नाही, परंतु जर समजून घ्या, तुम्ही कधी बुद्धगयेला गेलात किंवा त्या टूरवरती गेलात, तर वैशालीपासून अगदी 10 किलोमीटरवरती, 10 ते 12 किलोमीटरवरती एक सुंदर असा एक सिंहस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे बघा, किमान त्या स्तंभाला 2000 वर्ष झाले असतील, तर तो स्तंभ आजही जशाच्या तसा आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे त्या स्तंभाची विशेषता आहे की तो अखंड एका दगडामध्ये आहे. एका दगडामध्ये तो अखंड आहे. आणि एरवी आपल्याला म्हणजे 4 सिंहस्तंभ दिसतात, म्हणजे चारी दिशेला ते धम्माचं ते प्रतिकात्मक आहे किंवा चारी दिशेला बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून. परंतु तिथे एक स्तंभ आहे, एकमेव स्तंभ तिथे आहे. बाकी प्रत्येक ठिकाणी आपल्याला 4 स्तंभ पाहायला मिळतात. तर तिथे भगवंताने उभं राहून भगवंत आनंदाला म्हणतात की आनंदा आजपासून कुशीनाराकडे भगवंत मुख करतात आणि कुशीनाराकडे पूर्वाभिमुख होऊन भगवंत असे की आनंद आजपासून तथागतांचं 3 महिन्यानंतर महापरिनिर्वाण होणार आहे. म्हणजे महापरिनिर्वाणाची घोषणा भगवंताने त्या ठिकाणी केलेली आहे. तिथेच कुटागार शाळा सुद्धा आहे. त्याच कुटागार शाळेमध्ये भगवंताने प्रजापती गौतमीसह ज्या 500 स्त्रिया आल्या होत्या त्यांना दीक्षा दिली होती. जर आपण कधी टोलला गेलात तर तो स्तंभ निश्चितपणे म्हणजे बघावा. तर म्हणजे उदाहरण म्हणून सांगितलं तर तसे स्तंभ पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत असत. लुंबिनीमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. सारनाथला सुद्धा तो तुटका आहे, म्हणजे त्याचे काही अवशेष आपल्याला म्युझियम मध्ये पाहायला मिळतात, पण तिथे पण स्तंभ आहे. तर असे अनेक स्तंभ राजा चक्रवर्ती सम्राट अशोकाने निर्माण केले होते. अगदी तसेच इंद्रखील निर्माण केले जात असत आणि हजारो वर्ष त्यांचं तर आयुष्य असते. हजारो वर्षापर्यंत ते जशाच्या तसे आपल्याला पाहायला मिळत असतात. अगदी तशाच प्रकारे आपली श्रद्धा असावी. बुद्धावरती, धम्मावरती आणि संघावरती या 3 रत्नावरती जर इंद्रखिलाप्रमाणे जर आपली श्रद्धा असेल तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही अपाय गतीला प्राप्त होत नाही असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे 3 रत्नांच्या प्रती ज्या मनुष्यांची श्रद्धा आहे तो मनुष्य कधीही नरक गतीला प्राप्त होत नाही. यंकींची रत्नन लोके, म्हणजे अशा प्रकारची रत्न आहे की या रत्नाच्या द्वारा या संसारामध्ये मनुष्य नरक गतीला कधी प्राप्त होत नाही. फक्त बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रती जरी आपली श्रद्धा असेल तरी सुद्धा मनुष्य नरक गतीला कधी प्राप्त होत नाही. त्यामुळे श्रद्धा आपली दृढ असावी, मजबूत असावी, म्हणजे ती ढळमळीत नसावी, ती बदलणारी नसावी. कारण कधी कधी वर्तमान काळामध्ये काही प्रसंग असे घडतात आणि प्रसंग घडल्यामुळे आपली श्रद्धा मात्र ढळमळीत असते आणि लगेच ती श्रद्धा आपली म्हणजे ढळमळीत असल्यामुळे निघून जाते ती श्रद्धा. म्हणजे मग अनेक लोक असं म्हणतात, जसं विहारातेरीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर छोटा मोठा जर एखादा प्रसंग घडला समजून घ्या तर लगेच लोक असं म्हणतात की आम्ही काय त्या विहारामध्ये जात नाही, कारण आमचं त्यांचं काही पटत नाही. आता ठीक आहे, तुमचं त्यांचं पटत नाही तर नाही पटत, पण किमान 3 रत्नाचं शरण घेण्यासाठी काय म्हणजे काय फरक पडतो का? काही फरक पडत नाही. परंतु मनामध्ये दृढ श्रद्धा ज्याला म्हटलं आहे, अत्यंत मजबूत अशी श्रद्धा म्हटलं आहे, तर ती मनुष्याच्या मनामध्ये काही नसते. आणि 3 रत्नांच्या प्रती तशी श्रद्धा नसल्यामुळे मग आपलं चित्त चंचल असते, विचलित असते. छोटा मोठा एखादा प्रसंग घडला की आपण विहारामध्ये जाणं सोडून देतो, आपण दान देणं सोडून देतो, आपण भंतेला बोलवणं सोडून देतो, बाकी सगळ्याच गोष्टी आपण सोडून देतो. आणि काय म्हणजे कारण काय असतं, तर आम्ही एवढं केलं आणि आम्हाला त्याचं काही फळ प्राप्त झालेलं नाही आहे, आम्हाला काही फळ प्राप्त झालं नाही म्हणून आम्ही सोडून दिलं. अशा प्रकारची भावना अनेक लोकांच्या मनामध्ये असते. परंतु असं जर असेल तर त्याला दृढ श्रद्धा म्हणत नाही.
भगवंत असे म्हणतात की शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या चित्तामध्ये केवळ 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. तर 3 रत्नांच्या प्रती तुमची श्रद्धा असेल तर तुमच्या जीवनामध्ये एक सुखाचं ते माध्यम आहे. आणि त्यामुळे श्रद्धा अशी बिलकुल डगमळीत नसावी. कारण श्रद्धा व्यक्त करत असताना आपण केवळ वर्तमान काळातली श्रद्धा व्यक्त करत नाही. 3 रत्नावर जेव्हा आपण श्रद्धा व्यक्त करतो, जसं आपण वंदनेमध्ये म्हणतो ना आपण, एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता, पचू पन्नाच ए बुद्धा अंगवंदामी संपदा, एच धम्मा एच संघा. म्हणजे वर्तमान काळामध्ये असणारा जो काही संघ असेल, बुद्ध धम्म संघ असेल, या 3 रत्नावर माझी श्रद्धा आहे. भूतकाळामध्ये जो काही बुद्ध धम्म संघ होता त्यावर माझी श्रद्धा आहे. आणि भविष्यामध्ये उत्पन्न होणारे जे 3 रत्न असतील तर त्यावरती माझी श्रद्धा आहे. ज्या मनुष्यांचे या 3ही काळातील रत्नावर जर श्रद्धा असेल तर त्याची ढळमळीत नाही झाली पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टीमुळे उत्पन्न नाही झाली पाहिजे किंवा ढळमळीत नाही झाली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की श्रद्धा आपली अत्यंत मजबूत असावी. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक लोक होते की भगवंताला शरण जायचे आणि भगवंत जेव्हा श्रावस्तीमध्ये असायचे आणि श्रावस्तीमध्ये असल्यानंतर ते भगवंताला शरण जात असत. जोपर्यंत भगवंत श्रावस्तीमध्ये आहे तोपर्यंत मग भगवंताला दान करणे, भोजन दान देणे, सर्व काही गोष्टी करणे, विहारामध्ये जाणे, फुलांनी भगवंताची पूजा करणे आणि भगवंत गेले का दुसरीकडे श्रद्धा व्यक्त करत असत. असंच अनाथपिंडकाचा मित्र सुद्धा तशाच प्रकारचा असतो. आणि तेव्हा अनाथपिंडक मग त्यांना सांगतो की भगवान, आपण जोपर्यंत होता तोपर्यंत 6 महिन्यापर्यंत हा जो माझा मित्र आहे की अन्य तीर्थाचा असतो, अन्य धर्माचा असतो, तो भगवान त्याने 3-8 महिन्यापर्यंत श्रद्धा व्यक्त केली. आणि भगवान जेव्हा आपण निघून गेले श्रावस्तीमधून तर तेव्हा लगेच त्याने पुन्हा अन्य तीर्थकाराला त्याने स्वीकारलं. तर भगवान असं का होतं? तर भगवंत असे म्हणतात की त्याची श्रद्धा ही दृढ नव्हती. त्याची श्रद्धा ही दृढ नव्हती आणि त्यांची श्रद्धा दृढ नसल्या कारणाने, मजबूत नसल्या कारणाने त्यांची श्रद्धा ही डगमगीत झालेली आहे. आणि जेव्हा मनुष्य श्रद्धा डगमगीत असते म्हणजे चंचल असते तेव्हाच मनुष्य अन्य धर्माचं किंवा अन्य जे काही शरणस्थान आहे तर अन्य शरणस्थान तो ग्रहण करत असतो. परंतु ज्यांची श्रद्धा दृढ आहे, ज्यांची श्रद्धा मजबूत आहे तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही अन्य ठिकाणी श्रद्धा व्यक्त करत नाही. आणि जो मनुष्य अन्य ठिकाणी श्रद्धा व्यक्त करत नाही तो तर वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगतो, परंतु मृत्यूच्या पश्चात सुद्धा तो मनुष्य कधीही बेसावध मरत नाही. म्हणजे 3 रत्नांच्या प्रती ज्या मनुष्यांची श्रद्धा आहे तो मनुष्य बेसावध कधीच मरत नाही. तो मनुष्य जागरूक मरतो आणि जागरूक मृत्यूला प्राप्त झालेला मनुष्य नरक गतीला कधी प्राप्त होत नाही, तो सुगतीलाच प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे 3 रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि जो मनुष्य अशा प्रकारची श्रद्धा ठेवून जो मनुष्य बुद्धावरती श्रद्धा ठेवतो, धम्मावरती श्रद्धा ठेवतो आणि संघावरती श्रद्धा ठेवतो, या 3 रत्नावरती श्रद्धा ठेवून जो मनुष्य 4 आर्य सत्याची यथार्थपणे भावना करतो, 4 आर्य सत्याला यथार्थपणे जाणतो, तो समजून घेतो, तर त्या मनुष्याला मी सत्पुरुष म्हटलं आहे. त्या मनुष्याला भगवंत असे म्हणतात की मी सत्पुरुष म्हणतो. आणि संघाच्या ठाई असणारं हे उत्तम रत्न आहे. या रत्नासारखं दुसरं कोणतंही रत्न नाही आहे. कारण श्रद्धा जर असेल आपल्या मनामध्ये, जर बुद्ध धम्म संघाच्या प्रती जर श्रद्धा असेल तर 4 आर्य सत्याला आपण समजून घेत असेल, त्या 4 आर्य सत्याला आपण जाणत असेल आणि त्याचं आचरण करण्याचा आपण प्रयत्न करेल. परंतु श्रद्धा जर नसेल तर 4 आर्य सत्याला आपण जाणणार सुद्धा नाही, त्यांना त्याचं आचरण सुद्धा करणार नाही, त्याला पाहणार सुद्धा नाही, त्याचं चिंतन मनन सुद्धा करणार नाही. आणि या सृष्टीमध्ये दुःख मुक्तीचा एकमेव मार्ग आहे, भगवंत असे म्हणतात. 4 आर्य सत्याच्या व्यतिरिक्त या संसारामध्ये दुसरा दुःख मुक्तीचा कोणताही मार्ग नाही आहे. कारण हा मार्ग ईश्वराला प्रवृत्त करणारा आहे. हा मार्ग कर्मकांड असेल, बुवाबाजी असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, या सर्व प्रकारच्या
ज्या खुळ्या संकल्पना आहे, रूढी परंपरा आहे, या सर्वांना छेदणारा हा भगवंताचा मार्ग आहे, ज्याला चार आर्य सत्याचा मार्ग असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे आपण चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणलं पाहिजे, त्याचं परीक्षण केलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, त्याला सम्यक दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं तोंडपाठ असणे वेगळं, जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, पाठ करणे वेगळं, परंतु प्रत्यक्ष रूपाने त्या दुःखाची अनुभूती जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती येत असते, जसं आनंद म्हणते श्रोतापन्न होते. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की जसं दुःख आल्यानंतर मनुष्य स्वतःला सावरत नाही आणि स्वतःला ते समजत पण नाही, ते तेव्हा जे त्याच्याकडे ज्ञान असतं, तर ते ज्ञान जर यथार्थ रूपाने त्यांच्याकडे असेल तर त्याला ते जाणतात, समजून घेतात. वास्तविक पाहता आनंद म्हणते म्हणजे त्यांना बहुश्रुत म्हटलं भगवंताने. भगवंताचे संपूर्ण उपदेश त्यांना अगदी मोकोगत होते, परंतु आनंद म्हणते केवळ श्रोतापन्न होते. आणि श्रोतापन्न असल्यामुळे भगवंत जेव्हा महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले तेव्हा आनंद अगदी भोगसा रडू लागले, म्हणजे मोठमोठ्याने ते रडू लागले, आक्रोश करू लागले म्हणते आनंद. आणि जे भिक्षू निर्वाण पदाला म्हणजे अरहंत झाले होते, ज्यांनी संपूर्ण तृष्णेला नष्ट केलं होतं, ते शांत होते. म्हणजे त्यांनी ते जाणलं, त्यांनी समजून घेतलं की भगवंत म्हणाले जन्म घेणे आणि जन्म घेणे सत्य आहे, तसं मृत्यूला प्राप्त होणे सत्य आहे. आणि त्यांनी यथार्थ रूपाने जाणलं आपल्या प्रज्ञेने आणि ते ध्यान साधना करू लागले. अनिरुद्ध म्हणते जे दिव्य चक्षुमध्ये अग्र होते, तर भगवंत कोणत्या स्टेप मध्ये आहेत, एक 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 स्टेप भगवंत त्या ठिकाणी म्हणजे पार करत होते आणि अनंत पदाला म्हणजे महापरिनिर्वाणाला भगवंत प्राप्त होत होते. तर काही भिक्षू म्हणले की भगवंत गेले महापरिनिर्वाणाला, तेव्हा अनिरुद्ध म्हणते म्हणतात की नाही, आता सध्या भगवंत आणखी काही महापरिनिर्वाणाला गेलेले नाही आहे, तर भगवंत आता या ज्ञानामध्ये प्रतिष्ठित आहे. म्हणजे अशा प्रकारे भगवंताने जे भगवंताला ज्ञान प्राप्त झालं होतं त्या ज्ञानाचा, त्या सुखाचा अनुभव घेत घेत भगवंत महापरिनिर्वाणाला सुद्धा प्राप्त झालेले आहेत. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाला जाणणे, दुःखाला समजून घेणे आणि प्रत्यक्ष जेव्हा तो प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा त्या प्रसंगामध्ये समानता ठेवणे हे मात्र अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे. श्रोतापन्न असणारे आनंद म्हणते सुद्धा रडतात, आक्रोश करतात, दुःख व्यक्त करतात. सर्वसामान्य लोकांची गोष्ट काय आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की पाठांतर करणे वेगळी गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभूती त्या गोष्टींची घेणे ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे दुःखाला यथार्थ रूपाने आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. या चार आर्य सत्याला समजून घेत असताना दुःखाच्या पूर्ण व्याख्या आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण दुःखाच्या पूर्ण व्याख्या जर आपण समजून घेतल्या, जसं मागच्या देशनेमध्ये मी सांगितलं तुम्हाला की जन्म घेणे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रिय व्यक्ती सोडून जाणे दुःख आहे, अप्रिय व्यक्ती आपल्या जवळ येणे दुःख आहे, यंपींची न लभंती दुःख, इच्छेची पूर्ती न होणे दुःख आहे, संकेते न पशुपादान खंदा दुःख आहे, रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान. म्हणजे दुःखाच्या ह्या 12 कडे आहे. म्हणजे दुःख जरी मनुष्याला जाणत असेल, समजत असेल, मनुष्य पाहत असेल, पण प्रत्यक्ष जेव्हा तो प्रसंग जीवनामध्ये येतो, कारण भगवंत जे उपदेश करत होते, तर एखादा मनुष्य अत्यंत दुःखी आहे, अत्यंत कष्टी आहे आणि तो मनुष्य जर भगवंताकडे आला तर भगवंत त्याची चर्या बघत असत आणि त्याची चर्या पाहून भगवंत त्याला उपदेश करायचे. जसं पटाचारा किसा गौतमी भगवंताकडे आली, भगवंताकडे किसा गौतमी आल्यानंतर ती म्हणते की भगवान बघा, ही लोक असं म्हणतात की माझा मुलगा मृत्यूला प्राप्त झाला. भगवान, माझा मुलगा मृत्यूला प्राप्त झालेला नाही आहे, त्याला तुम्ही जिवंत करा. तुम्ही सम्यक संबुद्ध आहात, तुम्ही जगाचे कल्याण करते आहात, तुमच्यामध्ये मैत्री आहे, तुम्ही भूत भविष्य वर्तमान जाणता. तर भगवान, माझा एकुलता एक हा मुलगा आहे आणि हा माझा एकुलता एक मुलगा असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये जर सुखाचं माध्यम कोणतं असेल तर हा माझा मुलगा आहे. हा माझा मुलगा जर जिवंत झाला तरच मला सुख प्राप्त होईल, अन्यथा मी याच्या पूर्वी सुद्धा दुःखपूर्ण जीवन जगत होते. हा माझ्या जीवनामध्ये आला म्हणून मी सुखपूर्वक जीवन जगत आहे
आता हा जर मृत्यूला प्राप्त झाला असं लोक म्हणतात तरी मला दुःख होणार आहे. भगवान माझा मुलगा तुम्ही काही करा आणि त्याला तुम्ही जिवंत करा. भगवंत तिची अवस्था पाहतात, तिची मनाची जी चेतना आहे किंवा मनाची जी अवस्था आहे, तर मनाच्या अवस्थेला भगवंत जाणतात. अशा प्रकारच्या दुःखामध्ये असणाऱ्या किसा गौतमीला जर भगवंताने उपदेश केला असता तर तिनं ऐकलं असतं का? तिला जर म्हटलं असतं भगवंताने की किसा गौतमी, जन्म घेणे हे जसं सत्य आहे तसं मृत्यू सुद्धा हे सत्य आहे. जगामध्ये जे जे मनुष्य येत असतात ते ते मृत्यूला प्राप्त होत असतात. तिने ऐकलं असतं का? बिलकुल नाही. कारण तिची ती मानसिकताच नव्हती. उपदेश श्रवण करण्याची तिची त्या ठिकाणी बिलकुल मानसिकता नव्हती. तर भगवंताची ती विशेषता असते की भगवंत नेमकं त्या व्यक्तीच्या मनाच्या मानसिकतेला जाणतात, समजून घेतात आणि त्यानुसार भगवंतीला उपदेश करतात. भगवंत असे म्हणतात की किसा गौतमी, तुझ्या मुलाला मी जिवंत करतो. जिवंत करतो म्हणलं तिला एकदम आनंद झाला आणि ती म्हणाली की भगवान सांगा काय करणार तुम्ही? तर भगवंत असे म्हणतात की जर जिवंत करायचं आहे तर मग काहीतरी औषध लागेल ना, औषध मी तुझ्या मुलाला देईल आणि तुझा मुलगा जिवंत होईल. ते म्हणते भगवान सांगा काय औषध आहे ते सांगा, मी लगेच घेऊन येते. तर भगवंत असे म्हणते की काही मोठा औषध नाही, तू शहरामध्ये जा आणि थोड्याशा मोहरी घेऊन ये. तिला वाटते मोहरी काय, लगेच घेऊन येते मी. भगवान थांब थांब थांब, एवढी घाई करू नको. मोहरी अशा घरून आण की ज्या घरी आतापर्यंत कोणीही मूर्तीला प्राप्त झालेलं नाही. ती म्हणते हो भगवान मी लगेच घेऊन येते. कारण तिच्या ते लक्षात येत नाही भगवंत तिला काय सांगायले, कारण ती धुंदीमध्ये असते आणि लगेच नगरामध्ये जाते श्रावस्तीमध्ये आणि मोहरी मागते. माझा मुलगा भगवंत जिवंत करणार आहे अति आनंदाने. बघा म्हणजे एका क्षणामध्ये जी स्त्री एवढी दुःखामध्ये होती, एवढी आक्रोश करत होती, एवढी रडत होती, भगवंत तिला म्हणे की तुझा मुलगा जिवंत करतो. ते एकदम आनंदाने बेहोश होते आणि मोहरी आणण्यासाठी श्रावस्तीमध्ये जाते. घरी गेल्यानंतर मोहरी मागते. लोक जेव्हा तिला मोहरी देतात, मोहरी घेते आणि म्हणते की भगवान माझ्या मुलाला जिवंत करणार आहेत. लोक हसतात. लोकांना असं वाटतं की मेलेला मनुष्य कसा जिवंत होईल, मुलगा कसा जिवंत होईल. पण तिला काय लोक दुखत नाहीत. ते म्हणतात की ठीक आहे तू मोहरी घेऊन जा आणि मोहरी नेणार. एवढ्यात तिला भगवंताचं वचन आठवतं की मोहरी अशा घरून आण की ज्या घरी कोणी मेलेलं नाही आहे. मग पुन्हा ती विचारते की तुमच्या घरी कोणी मूर्तीला प्राप्त झालं का? तर ते लोक म्हणतात की हो आमच्या घरी तर मूर्तीला प्राप्त झालं. मग ही मोहरी नाही पाहिजे. लगेच मोहरी तिला वापस करते. असं करता करता सकाळपासून संध्याकाळपर्यंत किसा गौतमी नगरामध्ये मोहरी शोधते आणि ज्या घरी मोहरी घेते त्या घरी विचारते की तुमच्या घरी कोणी मूर्तीला प्राप्त झाला आहे का? तर ज्या ज्या घरी ती विचारते त्या त्या घरी लोक सांगतात हो आमचे पती मृत्यूला प्राप्त झाले, आमची पत्नी मृत्यूला प्राप्त झाली, आमचा मुलगा, आमची मुलगी, आमचे माता पिता, आमचे आजोबा, म्हणजे कोणी ना कोणी मृत्यूला प्राप्त झालेला आहे. मृत्यू 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 असा शब्द हजारो वेळा जेव्हा तिच्या कानावरती पडतो, मृत्यू मृत्यू हा शब्द, आणि जेव्हा तिच्या हजारो वेळा तो शब्द कानावरती पडतो तेव्हा तिला आपोआप अनुभूती होते. आपोआप तिला अनुभूती होते की अरे माझा मुलगा सुद्धा मृत्यूला प्राप्त झालेला आहे. आणि हताश होऊन संध्याकाळच्या वेळेला ती भगवंताकडे येते आणि भगवंत असे म्हणतात की का किसा गौतमी मोहरी आणली का? भगवंत विचारतात का किसा गौतमी मोहरी आणली? तर ती म्हणते की नाही भगवान, भगवान मला समजलं, भगवान मला समजलं, मी जाणलं की माझा मुलगा मृत्यूला प्राप्त झालेला आहे. भगवंताने काय सांगितलं का तिला? काही शिकवलं का? नाही, काही शिकवलं नाही भगवंताने. तर भगवंताची विशेषता असते की कोणत्या मनुष्याला, जसं एखादा कुशल डॉक्टर असतो, भगवंत सुद्धा डॉक्टर आहे, मनाचे डॉक्टर भगवंत आहे. आणि जसा कुशल डॉक्टर असतो त्या डॉक्टर पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला योग्य प्रकारचं औषध देत असतो. योग्य प्रकारचं औषध दिल्यानंतर तो आजार पूर्णपणे बरा होत असतो. अगदी भगवंत सुद्धा मनाचे म्हणजे योग्य प्रकारचे डॉक्टर होते, श्रेष्ठ डॉक्टर होते आणि भगवंत मनुष्याची मानसिकता जाणायचे आणि त्या मानसिकतेला अनुसरून भगवंत उपदेश करत असत. किसा गौतमी पुन्हा बाळाला घेऊन जाते, त्याचा अंत्यविधी करते आणि जेव्हा ती दिवसभर फिरते लोकांकडे, जेव्हा ती दिवसभर फिरते तर
तिच्या मनावरती मृत्यू आणि हे जे दुःख आहे, हे दुःख आणि हा मृत्यू शब्द एवढ्या वेळ ती ऐकते, तर हे ऐकून 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 तिच्या मनामध्ये वैराग्यभाव उत्पन्न होत असतो आणि ती म्हणते की भगवान मला आता घरी परत जायचं नाही आहे, भगवान मला प्रवर्जा द्या, मला उपसंपदा द्या. आणि भगवंत तिला प्रवजित करतात, ती भिक्षुनी बनते, ध्यान मनन चिंतन करते आणि अरहंत पदाला प्राप्त होत असते. वृक्ष चिवर धारण करण्यामध्ये किसा गौतमीला भगवंताने अग्रस्थान दिला. वृक्ष चिवर धारण करण्यामध्ये म्हणजे भगवंत असे म्हणतात की हे जे सत्य आहे, या सत्याला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजे दुःख आहे असं जरी आपण म्हणत असेल, पण प्रत्यक्ष जेव्हा आपल्या जीवनावर तो प्रसंग येत असतो, त्या प्रसंगाला जर तुम्हाला तिथे समता ठेवता आली, त्या प्रसंगाला तर तुम्ही ते जाणलं, समजून घेतलं, तर गृहीत धरावं की तुम्ही त्या सत्यापर्यंत पोहोचले आहात. जसं राजा प्रसेनजित यांचा सेनापती बंधुल असतो. बंधुल अत्यंत शूरवीर असतो. 20 पुत्र असतात, त्याला 20 मुलं असतात, अगदी तेही शूरवीर असतात, बलवान असतात. आणि त्याची पत्नी मल्लिका असते, अत्यंत श्रद्धावान, 3 रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशी श्रद्धा असते. परंतु राजा प्रसेनजिताचा एक जो मंत्री असतो, तो मंत्री राजाला भटकवतो. राजा जरा कच्च्या कानाचा असतो. राजा प्रसेनजित लगेच कोण काही सांगितलं का त्यावरती तो विश्वास ठेवत असतो. आणि मंत्री सांगतो की महाराज बघा, बंधुल अत्यंत शूरवीर आहे. राजा आणि बंधुल एकाच तक्षशिलेमध्ये शिकलेले असतात, त्यालाही माहित असतं की तो खूप शूरवीर आहे. त्याचे पुत्र सुद्धा अत्यंत शूरवीर असतात. तो म्हणतो की महाराज तुम्हाला बंधुल मारणार आहे आणि तुम्हाला मारून तो राजा राज्य हस्तगत करणार आहे, तो स्वतः राजा बनणार आहे, यांचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त लावला पाहिजे. राजाला खरं वाटतं, कारण संपूर्ण सैन्याचं नेतृत्व बंधुल करत असतो आणि त्या सैन्यामध्ये त्याचे बलवान 20 पुत्र असतात, त्यामुळे संपूर्ण सैन्य हे त्याच्या नेतृत्वामध्ये असते. आणि राजाला सुद्धा असं वाटतं की होऊ शकते, असं सांगता येत नाही, राज्यासाठी, पदासाठी, संपत्तीसाठी मनुष्य काही करू शकतो. आणि तो असा विचार करतो की यांना आपण मारलं पाहिजे. आणि बंधुलला आणि बंधुलच्या 20ही पुत्रांना त्या ठिकाणी राजा कपटाने सीमेवरती पाठवतो आणि तिकडेच त्यांची हत्या करत असतो. इकडे मल्लिका भगवंताला म्हणजे भिक्खू संघाला, भगवंत तिथे नसतात तर बाकीचे भिक्षू असतात, तर भिक्खू संघाला भोजनदान दिलेलं असतं आणि भोजन ती वाढत असते, अत्यंत श्रद्धावान असते. कारण भगवंताने सांगितल्यामुळे तिला तर बंधुल म्हणजे घरातून हाकलून देत असतो, कारण तिला सुरुवातीला पुत्रप्राप्ती होत नाही त्यामुळे. परंतु भगवंत असे म्हणतात की थांब, तुला पुत्रप्राप्ती होणार आहे. आणि तेव्हापासून ती 3 रत्नाच्या प्रती दृढ स्थितीची श्रद्धा असते आणि 3 रत्नाला ती खूप मानत असते. सदा सर्व काळ भिक्खू संघात सेवा करते. याही प्रसंगी भिक्षू लोक तिच्याकडे भोजनासाठी आलेले असतात आणि भोजन वाढता वाढता एक दह्याचं मटकं असतं, तर तिच्या हातातून ते खाली पडते. खाली पडल्याबरोबर तुपाचं किंवा दह्याचं काहीतरी असं तुपाचं मटकं असतं, तर ते खाली पडते आणि खाली पडल्याबरोबर ते जे काही दही आहे, तूप आहे, तर ते सांडून जाते. तर बाजूला बसलेले जे भंतेजी असतात ते म्हणतात की भगिनी शोक करू नको, दुःख करू नको, कारण याचा जो स्वभाव आहे, याचा स्वभाव हे फुटणे आहे, नष्ट होणे आहे. कारण ते मातीचं आहे, मातीचं असल्यामुळे खाली पडलं तर ते फुटणारच आहे. तेव्हा मल्लिका स्मित हास्य करते आणि म्हणते की भंते, आताच काही क्षणापूर्वी माझी दासी आली आणि माझ्या दासीने मला सांगितलं की तुमचा पती बंधुल आणि तुमचे 20ही पुत्र सीमेवरती शत्रूच्या द्वारा मृत्यूला प्राप्त झालेले आहे. भंते, माझा प्रिय पती आणि माझे 20 पुत्र जेव्हा मृत्यूला प्राप्त झाले, ही बातमी जेव्हा माझ्या कानावर पडली, तर किंचित सुद्धा माझ्या मनामध्ये दुःख झालेलं नाही आहे. भंते, हे मातीचं मडकं फुटल्यानंतर मला काय दुःख होणार आहे. म्हणजे हा जो समता भाव आहे, कारण ती 3 रत्नामध्ये प्रतिष्ठित झाली होती, म्हणजे तिने 3 रत्नाला यथार्थ रूपाने आपल्या जीवनाचा आधार बनला होता. 4 आर्य सत्याला
तिने आपल्या अनुभूतीच्या स्तरावरती जाणलं होतं, जन्म आणि मृत्यू या सत्याला तिनं जाणलं होतं, समजून घेतलं होतं. आणि त्यामुळे पुत्र जरी मृत्यूला प्राप्त झाले, पती जरी मृत्यूला प्राप्त झाला, तरी सुद्धा किंचित सुद्धा तिच्या चित्तामध्ये दुःखाचा लवलेश उत्पन्न झाला नाही. का नाही झाला? कारण तिने यथार्थ रूपाने त्या सत्याला जाणलं होतं. म्हणजे पती मृत्यूला प्राप्त झाला, त्याच्यावरती प्रेम नव्हतं, मुलावरती प्रेम नव्हतं असं नाही आहे, तर तिने भगवंताच्या सत्याला जाणलं होतं, समजून घेतलं होतं. आणि त्यामुळे ती म्हणते मला याचं दुःख झालेलं नाही आहे. मी सुद्धा जाणते की या मातीच्या मटक्याचा स्वभाव हा फुटणे आहे आणि तो सत्य आहे. अगदी तशाच प्रकारे मृत्यू हा सत्य आहे, जन्म हे सत्य आहे. म्हणजे यथार्थ रूपाने या चार आर्य सत्याला अनुभूतीच्या स्तरावरती आपण जाणलं पाहिजे. अनुभूतीच्या स्तरावरती आपण समजून घेतलं पाहिजे. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे. केवळ असं आपण बोलत असेल, असं आपण पाठांतर करत असेल, किती वेळ जरी आपण म्हणत असेल, पण प्रसंग जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो आणि त्या प्रसंगाला जर तिथे आपल्या मनाची जर समता नसेल, त्याला यथार्थ रूपाने आपण समजून घेतलं नसेल, तर त्या ठिकाणी मात्र त्या चार आर्य सत्याचं यथार्थ रूपाने आपण अनुभूती घेतली असा त्याचा अर्थ होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या चार आर्य सत्यामध्ये आपण प्रतिष्ठित झालं पाहिजे. आणि तीन रत्नांच्या प्रती ज्या मनुष्यांची श्रद्धा आहे, दृढ जर श्रद्धा असेल, तर तो मनुष्य या चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणतो. दुःखाच्या 12 कारणाला, 12 कड्याला तो समजून घेतो, अनुभूतीवरती समजून घेतो. तो बघतो की जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये जर दुःख आहे, जन्म घेणे हे दुःख आहे, जन्म घेणे दुःख आहे. म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे. वृद्धत्व काळ म्हणजे आजारपण सुद्धा दुःखकारक आहे. आजारी होणे दुःखकारक आहे. प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून जाणे हे सुद्धा दुःखकारक आहे. अप्रिय व्यक्ती आपल्या जवळ येणे हे सुद्धा दुःखकारक आहे. जर आपण यथार्थ रूपाने जाणलं, यथार्थ रूपाने जर आपण जाणलं की अप्रिय व्यक्ती हे दुःखकारक आहे, पण समजून घ्या आपण जर जाणलं नाही तर आपण ज्याच्यासोबत पटत नाही, समजून घ्या तो जर आला तर आपण एकदम प्रसन्न राहतो का? ठीक आहे, आता हा मी यथार्थ रूपाने जाणला आहे की माझं त्याचं पटत नाही, हरकत नाही आहे, मी भगवंत सत्याला जाणलं, असं होत नाही. आपल्या मनामध्ये लगेच रागभाव उत्पन्न होतो, द्वेषभाव उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो. म्हणजे अशी भावना जर उत्पन्न झाली तर समजून घ्या त्या सत्याला आपण जाणलेलं नाही आहे. आणि त्यामुळे या दुःखाच्या 12 कड्याला यंपींची न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे, आपण जी इच्छा व्यक्त करतो तर इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. आणि सारांश रूपाने जरी विचार केला तर भगवंत असे म्हणतात की संखितेन पचुपादान खंदा दुःखा, म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 5 उपादान स्कंद दुःख समूह उत्पन्न करण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. त्यानंतर मग तृष्णा आहे, कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभवतृष्णा आहे. या संपूर्ण तृष्णेला म्हणजे दुःखाचा जो काही सागर आहे तो निर्माण करण्यासाठी ह्या तृष्णा सहाय्यक ठरत असतात. आणि त्यानंतर दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आपण जाणला पाहिजे. यथार्थ रूपाने आर्य अष्टांगिक मार्गाला आपण समजून घेतलं पाहिजे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, अशा प्रकारचे जे 8 अंग आहे, या 8 अंगाला सुद्धा आपण यथार्थ रूपाने जाणलं पाहिजे. एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो असं भगवंतांनी म्हटलं आहे. या मार्गाशिवाय या संसारामध्ये दुःख मुक्तीचा दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे यथार्थ रूपाने या 4 आर्य सत्याला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. कारण हा धम्माचा गंभीर असा उपदेश आहे. 4 आर्य सत्य म्हणजे धम्माचा अत्यंत गंभीर उपदेश आहे. सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य उपदेश भगवंतांनी सांगितले, परंतु ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या दृढ श्रद्धा धारण केल्यानंतर 4 आर्य सत्याला आपण यथार्थ रूपाने जाणतो, समजून घेतो, त्याचं चिंतन मनन करतो. आणि त्याचं चिंतन मनन केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की श्रद्धा आपली इंद्रखिलाप्रमाणे असावी. जीवनामध्ये कोणताही प्रसंग आला असेल
किती संकट आलं असेल तरी सुद्धा केवळ माझ्या जीवनाचा आधार हे 3 रत्न आहे. कारण भगवंताकडे जे जे लोक येत होते ते लोक असं म्हणतात की भगवान मी अजीवनपर्यंत म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी भगवंताच्या धम्माला आणि संघाला मानतो, त्याची पूजा करतो, त्यांचं अनुसरण करतो. म्हणजे माझं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत 3 रत्नाच्या व्यतिरिक्त माझं कुठेही श्रद्धास्थान नाही. अशा प्रकारे अभिवचन लोक भगवंताला देत असत आणि तशा प्रकारचं अभिवचन दिल्यामुळे मनुष्य दुःखाला मुक्त होत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ भगवंत असे म्हणतात की संघाच्या ठाई असणारं हे उत्तम रत्न आहे. सत्पुरुष या सर्व प्रकारच्या गोष्टीला जाणतो, समजून घेतो, कारण त्याच्यामध्ये सत्य आणि असत्य याची अनुभूती घेण्याची, याची पारख करण्याची, याला समजून घेण्याची म्हणजे पात्रता असते, क्षमता असते. आणि त्यामुळे अशा प्रकारे संघामध्ये हे एक उत्तम रत्न आहे. भगवंत असे म्हणतात की संघाच्या ठाई असणारं हे श्रेष्ठ असं रत्न आहे. या सत्य वचनाने तुम्हा सर्वांचे जय मंगल हो, कल्याण हो, अशा प्रकारे भगवंताने या गाथेचा सार सांगितला आहे. आणि त्यामुळे यथार्थ रूपाने सांसारिक जीवन जगत असताना 3 रत्नाप्रती आपली दृढ श्रद्धा असावी. आपल्या जीवनाचा ते आधार आपण ठरवावं. 4 आर्य सत्याला आपण यथार्थ रूपाने आपल्या सम्यक दृष्टीने समजून घ्यावं, त्याचं परीक्षण करावं, त्याचं निरीक्षण करावं, चिंतन मनन करावं आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपलं जीवन घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदिशा देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.